का हे शोधलंच कुठे आपण, तुम्ही समजताय स्वतःला कॅन्सर झालेले आहे तर तुम्ही टेस्ट करून या. मग ती FNIC टेस्ट जी असते ती मला त्यांनी करायला सांगितली. ती मोठ्या महत्प्रयासाने मी त्या दिव्यातनं गेले. त्या टेस्टमध्ये कळलं, पॉझिटिव्ह आलं, ते कॅन्सरच होता. आणि माझी जी मनात शंका होती ती खरी ठरली होती. सगळे मला दवाखान्यात नेतील, केमोथेरपी चालू होईल, केस गळतील. डॉक्टरांनी चेक केलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पेट स्कॅन करायला लागेल. आणि मन इतकं अस्वस्थ असायचं की आपलं खरंच आयुष्य संपलं आहे का, मग आपण इतकं घाबरट कसं, आपल्या मुलासाठी जगायचं आहे. मुलीचं नातवंड पाहिलं पण मुलाचं मूल बघायचं आहे. रडू यायचं, खूप रडले देवासमोर, झगडले, काय केलं आहे मी देवा सांग, की काय चुकलं आहे माझं. लग्नाला गेले होते वर्ध्याला आणि हे मग भावनेच्या भरामध्ये बहिणीला सांगितलं असं असं झालं आहे. आणि तिने मात्र मग धरून उचलबांगडी करून मला दवाखान्यात त्या पेट स्कॅन करायला मात्र खूप धीर दिला त्या दोघांनी मला. आणि माझे मिस्टर या सगळ्यांनी मिळून त्या पेट स्कॅनला तिकडे नेलं. मग मी एक स्वामी समर्थांची भक्त आहे, मी सारखं देवाचं नाव घेत राहिले. ते पेट स्कॅनमधनं पार पडलं आणि तिथून आल्यानंतर लगेच मी सरांकडे आले. त्या सगळा रिपोर्ट पाहिला की शरीरात कुठेही कॅन्सर पसरलेला नाही आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, की तेव्हा मी तुमची स्थिती बघून मी तुम्हाला औषध दिलं नव्हतं, की मला वाटत होतं शरीरात कुठेतरी पसरला असेल. पण आता मला आनंद वाटतो की तो पसरलेला नाही आहे. तुम्ही बऱ्या व्हाल, काळजी करू नका. आणि तुम्ही आता पुन्हा नाही आलात तरी चालेल आणि तुमचे मिस्टर येऊन नुसतं औषध घेऊन गेले तरी चालेल. आणि मग मला हुरूप आला आणि त्या औषधं घ्यायला मी सुरुवात केली. पस यायचा त्यातनं बाहेर आणि हात दुखायचा, ती बाजू दुखायची सगळी, कधी मान खूप दुखायची. आणि त्यांनी त्याप्रमाणे ती गाठ कमी कमी व्हायला सुरुवात झाली. 3 महिन्यानंतर पुन्हा टेस्ट केल्या, सगळ्या सोनोग्राफी केली. ती गाठ आम्हाला 35% कमी झालेली आढळली. आणि हा आनंदच होता, डॉक्टरांसाठी होता की आपला पेशंट बरा होतो आहे. डॉक्टरांना खूप आनंद झाला आणि आम्हालाही आनंद झाला. मॉडर्न होमिओपॅथी हे क्लिनिकमध्ये येऊन मला हे जाणवलं, पण डॉक्टर मानेंनी तो विश्वास आणखी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि असं मला धीर दिल्यामुळे ते माझं त्या आजाराला आता काय म्हणतात त्याला बरं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मी डॉक्टरांची आभारी आहे. आणि मी पुढे अनेकांना सांगेन, मॉडर्न होमिओपॅथी हे असं क्लिनिक यांनी संशोधन करून औषधं डेव्हलप केलेली आहेत. आणि त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीतनं तुमचा रोग समूळ कसा नष्ट होईल हे तुम्हाला डॉक्टरांनी शोधून काढलेल्या या तंत्रामुळे आपण आज नक्की बरं होण्याच्या मार्गावर आहोत असा आपल्याला डॉक्टर एक प्रकारचा धीर देतात आणि आपल्याला त्या पथावर घेऊन जातात. आणि आज मी एक ठरवलं आहे माझ्या आयुष्यात की बरं झाल्यानंतर मी याच्यावर पुस्तक लिहीन. तेव्हा मी डॉक्टरांना धन्यवाद देते. डॉक्टर माने हे माझ्यासाठी देव ठरलेले आहेत. आज 2014 साली बायकोला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं निदान झालं. एका वृत्तपत्रामध्ये डॉक्टर विजयकुमार माने मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक हे एक संशोधक डॉक्टर आहेत, त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. आणि पेट स्कॅनचे सगळे रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टर विजयकुमार माने मॉडर्न होमिओपॅथीकडे आलो. आणि फक्त 2 मिनटात सांगितलं की 100% तुम्हाला यश मिळेल, आपण पूर्ण तुमचा कॅन्सर बरा करणार, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करायला हरकत नाही. आणि इतके वंडरफुल रिझल्ट आले हे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकचे. डॉक्टर मानेंनी ज्या औषध घेतलं आम्ही 4 महिने, की ती 40 सेंटीमीटरची जी गाठ होती ती 24 सेंटीमीटरवर आली. म्हणजे जवळजवळ 45% आम्ही त्याच्यामध्ये यश मिळवलेलं होतं. आणि आजसुद्धा त्यांनी गॅरंटी घेतली आहे की आज तुम्ही 45% म्हणतात पण मी तुम्हाला 100% यश देईन. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्याचं मॉडर्न युग. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 7038833882. मी स्त्री आहे
आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचा आरोग्याचं मॉडर्न युग या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. शेत आणि घर ही जबाबदारी पार पाडत असताना ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजाराशी सामना करावा लागणाऱ्या लाडकाबाई काटे यांचा अनुभव आता आपण पाहूयात. आधी मला गाठ झालेली होती छातीमध्ये डाव्या साईडला, तर ती नॉर्मल होती. तिचं ऑपरेशन झालं. मग तिचं ऑपरेशन झाल्यावर तेव्हा मला काही त्रास नव्हता. मग तिच्या 6 वर्षापासून मला त्रास व्हायला लागला. तो त्रास असा व्हायला लागला की ते टाके जे होते त्याच्यामध्ये ते ऑपरेशनच्या जागी आग व्हायला लागली. आग होत होती आणि ते टाकेत दुखत होते. मी रात्रभर मला झोप नाही येत होते. दिवसभर शेतामध्ये काम करायची आणि रात्रभर रडत बसायचे. मग ज्या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं तिथं जर गेली, त्यांनी तपासलं तर ते गोळ्या औषधी देत होते. त्याच्यामुळे जरा थोडा दिवस मला बरं वाटत होतं. आणि ती औषधी बंद झाली, गोळ्या बंद झाल्या म्हणजे त्रास सुरू व्हायचा. तिथं औरंगाबादला आले आम्ही. तिथं माझी सोनोग्राफी केली, मेमोग्राफी केली. ह्या तपासण्या झाल्यावर तिथं ते अक्षरशः कॅन्सरच समोर आला. मग तिथं मला केमो चालू केले. मला त्या केमोचा इतका त्रास व्हायला लागला की उलट्या होत होत्या, जेवण सपशेल जात नव्हतं आणि जुलाबसुद्धा व्हायला लागले. म्हणजे अत्यंत माझी जी परिस्थिती आधीची होती ती इतकी ढासळली की माझी शक्यताच म्हणजे वाचण्याची कमी झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. मग ते 6 केमो घेतल्यावरती माझे हे हातापायांची कातडी निघायला लागली. हे आमच्या जावई बापूंनी चौकशी केली डॉक्टर विजय कुमार माने यांच्याकडनं. आणि तेव्हापासून आम्ही हे मॉडर्न होमिओपॅथिक औषध चालू केलं. ते औषध चालू केल्यापासून मला त्याचा खूप फरक पडला. माझे केस जे केस गडलेले होते, माझे पूर्ण केस डोक्यावरचे गेलेले होते, परत पुन्हा केस यायला सुरुवात झाली. जेवण जायला लागलं थोडं थोडं. उलट्या बंद झाल्या. जे जुलाब होत होते ते पण बंद झाले. आणि माझी जी तब्येत होती ती तब्येत म्हणजे थोडी बरी व्हायला लागली. मी अक्षरशः पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि रिपोर्टसुद्धा माझे पूर्ण नॉर्मल आलेले आहे. जे कोणीही माझ्या आजाराची कोणी बाई म्हणा किंवा मनुष्य म्हणा जे असतील, हा तर एक जीव घेण्या आजार आहे. परंतु हे डॉक्टर विजय कुमार माने यांच्या औषधाने खरोखरच फरक पडतो आणि गुण येतं आणि हा आजार पूर्णपणे बरं होतो. लाडकाबाई शांताराम काटे ह्या माझ्या सासू आहेत. आणि ॲक्च्युली मला हे नंतर कळालं की त्यांना त्रास होतो आहे. भुसावळच्या एका डॉक्टरकडे गेले. त्यांच्याकडनं औरंगाबादचं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथला ॲड्रेस मिळाला. त्यांनी तिथं पुढं ट्रीटमेंट सुरू केली. जेव्हा तिथं ते गेलेत तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की कॅन्सरचे लक्षणं दिसतात. त्यामुळे मग त्यांनी तिथं मेमोग्राफी, सोनोग्राफी ह्या दोघं टेस्ट केल्या आणि त्या पॉझिटिव्ह मिळाल्या. बायोप्सी ही पुढची टेस्ट सांगितली. त्यामुळे बायोप्सीसाठी तिथूनच आम्ही तिथलं एक सॅम्पल पाठवलं. ते आय थिंक बॉम्बेला पाठवलं आणि बॉम्बेवरून जेव्हा ती रिपोर्ट आली कॅन्सर आहे आणि तो हायर स्टेजला आहे. अवस्था खूप वाईट झाली होती त्यांची. मग ॲक्च्युली मी पुण्यामध्ये राहिला आहे त्यामुळे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की इथं असं डॉक्टर विजयकुमार माने आहेत आणि ते मॉडर्न होमिओपॅथीचं एक सेंटर आहे तिथं ते असतात. तर त्यांच्याकडनं माहिती काढा की कॅन्सरसाठी त्यांच्याकडनं काही औषध मिळेल का. डॉक्टर विजयकुमार माने यांना मी भेटल्यानंतर त्यांनी मला विश्वास दिला की हा पेशंट मी बरा करून दाखवेल. होमिओपॅथीकडे जेव्हा मी ट्रान्सफर झालं तेव्हा फक्त मी पेशंटचं जी फाईल आहे किंवा जी डिटेल त्यांना जे आजार आहे त्याचं जे एक डॉक्युमेंट असतो ते फक्त त्यांना दाखवलं आणि त्यावरून मी ट्रीटमेंट चालू केली. तेव्हा मला असं जाणवलं की जो डिफरन्स आहे तो खूप जास्त आहे. म्हणजे मेंटली जो त्रास होतो तो पूर्ण संपला, फिजिकली मेंटली त्रास पूर्ण गेला. आणि इथं फक्त मी औषधी त्यांना पाठवून द्यायची. 3 महिन्यानंतर आम्हाला असं दिसलं की त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवत आहेत. त्यांना आधी जो त्रास होत होता, मळमळ होणे, जेवण न जाणे, अंगाची जळजळ होणे, इवन इफ केसांचा प्रॉब्लेम त्यांना तो कमी दिसायला लागला. त्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की आता फक्त डॉक्टर विजयकुमार माने यांची औषधी चालू ठेवायची आणि किमो बंद करायचा. मग 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही हे डिसिजन घेतलं आणि त्यानंतर पूर्णपणे डॉक्टर विजयकुमार माने यांची मॉडर्न होमिओपॅथीची औषधी चालू केली आणि त्यानंतर आम्हाला ट्रिमेंडस बदल जाणवला.
जो व्यक्ती आधी चालू शकत नव्हता, जो व्यक्ती आधी पूर्णपणे जेवण करू शकत नव्हता, ज्या व्यक्तीचा चेहरा वगैरे केस गेल्यामुळे एकदम असा म्हणजे थोडासा एकदम विचित्र दिसत होता, आज ते नॉर्मल झालेत, केस नॉर्मल आलीत त्यांना आणि ते नॉर्मल कामं करत आहेत. 6 महिन्यानंतरचा जो आम्ही पुन्हा CT स्कॅनचा रिपोर्ट काढला, तो रिपोर्ट बघून आम्हाला विश्वास झाला की हा पेशंट म्हणजे आमची जी सासू आहे लाडकाबाई यांना जो कॅन्सरचा आजार आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि डॉक्टर आम्हाला ही गॅरंटी देतात की नॉर्मल किमो केल्यानंतर तो पुन्हा येऊ शकतो, मात्र मॉडर्न होमिओपॅथीची औषधी घेतल्यानंतर हा कॅन्सर हा जो आजार आहे हा पुन्हा पेशंटला होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मैत्रिणींनो, तर हे होते ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने यांच्या संशोधनपूर्ण उपचार पद्धतीमुळे रुग्ण ब्रेस्ट कॅन्सरशी कसा लढा देऊ शकतात याचंच हे उदाहरण. स्त्री हा समाजाचा मुख्य कणा आहे आणि तिचं आरोग्य राखणं ही सर्वांचीच जबाबदारी. मॉडर्न होमिओपॅथी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून यामध्ये निश्चितच आपलं योगदान देत आहे. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रावर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव आणि म्हापसा. संपर्क क्रमांक आहे, अपॉइंटमेंट क्रमांक आहे 9730339009 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. आमची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in आणि ईमेल ID आहे info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने आणि त्यांचे ब्रेस्ट कॅन्सराचेर जाल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या ह्या कार्यावळीचेर आदारून आमी तुमकां हो प्रश्न विचारता. सौ लाडकाबाई काटे हे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी बऱ्या जाल्ल्या दुयेंतीची स्तनाच्या कॅन्सराची खंयची स्टेज आशिल्ली? 2nd स्टेज काय 4th स्टेज वा 3rd स्टेज? आमकां खात्री आसा की तुम्ही ह्या प्रश्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्या मदल्या तिगांची निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आणि स्मृतिचिन्ह गोंय शाखेंतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नावां किडनी विशींच्या फुडल्या भागांत जाहीर करतले. फाटल्या भागांत विचारिल्ल्या प्रश्नाचे अचूक जाप दिवपी आसात नयन राणे पणजेचे, सुनीता नायक पर्वरेचे, प्रतीक्षा गडकर पर्वरेचे. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोंय शाखेकडेन संपर्क करून तुमचे इनाम वरात ही विनवणी. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजयकुमार माने किडनी फेल्युअर आणि किडनीची वेगवेगळी दुयेंसां हाचेर मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेंस आणि ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.